नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषण आणि अत्याचार प्रकरणानंतर पुण्यात संतापाची लाट उसळली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखाली गुलाबो गँग आणि स्थानिक महिला पुण्याच्या रस्त्यावर उतरल्या आहेत। भोंदूबाबा खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील भागीदार असून त्यांना तात्काळ अटक करावी अशी आक्रमक मागणी गुलाबो गँगने केली आहे। रुपाली चाकणकर या भोंदू खरातला आपले गुरुजी मानत होत्या आणि त्या त्यांच्या शिष्या होत्या। जर गुरु गुन्हेगार आहे तर पाठराखण करणारी शिष्याही या गुन्ह्यात भागीदार आहे असा थेट आरोप संगीता तिवारी यांनी केला आहे। चाकणकर यांनी अलीकडेच समाज माध्यमांवर सक्रिय होत जो व्हिडिओ पोस्ट केला आहे तो पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्यासाठीचा स्टंट असल्याचा दावा आंदोलक महिलांनी केला। देवेंद्र फडणवीस राज्यातील लाडक्या बहिणींचा खरोखर आदर करत असतील तर त्यांनी महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना जेलमध्ये पाठवावे अशी मागणी गुलाबो गँगने केली आहे। आम्हाला कोर्ट कचेऱ्यांची भीती दाखवू नका। आमच्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी आम्ही कोणत्याही न्यायालयात लढायला तयार आहोत असा इशारा तिवारी यांनी यावेळी दिलाय। भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्याचे आणि रुपाली चाकणकर याचे पाद्यपूजन करतानाचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते। यामुळे राज्यभरातून तीव्र विरोध झाल्यानंतर चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। आता या प्रकरणात केवळ राजीनामा पुरेसा नसून चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी बनवावे आणि तात्काळ अटक करावी या मागणीसाठी पुण्यात गुलाबो गँगने आंदोलन तीव्र केले आहे। महिला आयोगाचे अध्यक्षपद हे महिलांच्या रक्षणासाठी असते, भक्षणासाठी नाही अशा घोषणा देत आंदोलक महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। आंदोलनादरम्यान संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। चाकणकरांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये आंदोलकांनी त्यांना निर्वस्त्र केले असा केलेला दावा तिवारी यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे। रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये अत्यंत भावनाविरहितपणे सांगितले की वस्त्र धारण केलेल्या व्यक्तीला निर्वस्त्र करण्यात आले, पण त्या खोटे बोलत आहेत। आम्ही त्यांना निर्वस्त्र केलेले नाही, तर बघा आम्ही ताईंना सन्मानाने हिरवी साडी नेसवली आहे। कोणालाही निर्वस्त्र करण्याची आमची इच्छा नाही, कारण तुम्ही एक महिला आहात। उलट तुम्हीच महिला आयोगाला नागडे केले आहे असा आरोप संगीता तिवारी यांनी यावेळी केला आहे। चाकणकर बाईंना ताबडतोब अटक केलीच पाहिजे। त्या भोंदू खरातला गुरुजी मानत होत्या आणि त्या त्यांच्या शिष्या होत्या, म्हणजे शी वॉज पार्टनर इन अ क्राईम। त्यामुळे तिला अटक ही झालीच पाहिजे आणि त्यांनी काल जो व्हिडिओ केलाय तो त्यांना पुन्हा राजकारणात येण्यासाठी, पुन्हा ऍक्टिव्ह होण्यासाठी केलाय। आणि तुम्ही काय कोर्ट कचेरीची भीती दाखवता आम्हाला? आम्ही तयार आहोत, कुठल्याही कोर्टात बोलवा। आमच्या महिलांच्या रक्षणासाठी, सुरक्षेसाठी आम्ही सर्व गुलाबो गँग, सर्व महिला रस्त्यावर उतरलो आहोत आणि आम्ही देवाभाऊंना विनंती करतो, देवा भाऊ लाडक्या बहिणींची जर तुम्ही खरंच रिस्पेक्ट करता तर रुपाली चाकणकरला अटक करा। महिला आयोग अध्यक्ष रक्षक असते, भक्षक नसते, त्यामुळे तिच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। जर भोंदू खरातवर पोलीस तक्रार करत होते, पोलिसांकडे गुन्हा दाखल होत होता, या बाईंनी तो थांबवला, दम दिला, पत्रकाराच्या विरोधातच FIR करायला लावली। जर एवढी कृत्य केलं तर तुम्ही दोषी नाही आहात। कोर्ट काय वेड आहे का? वेड आहे कोर्ट तुम्हाला माफ करायला? तुम्हाला माफ करायला एकच भाऊ आहे, तो सगळ्या पुण्याला आणि महाराष्ट्राला माहितीये, पण आता चालू देणार नाही। आता महिला रस्त्यावर उतरल्या आहेत, यांना अटक झालीच पाहिजे। साडी याच्यासाठी नेसवली, काल त्यांनी त्यांच्या व्हिडिओ मध्ये फारच भावनिक होऊन की एखाद्या वस्त्र घातलेल्या व्यक्तीला निर्वस्त्र केलं असं म्हणल्या, तर त्या खोटं बोलल्यात। आम्ही बघा वस्त्र घातले, साडी नेसवली ताईंना, आम्ही निर्वस्त्र नाही केलं। आणि तीनदा आंदोलन घेतलं, एकदा जोडे मारले, एकदा काळ्या फसला, तर साडी नेसवली, ती पण हिरवी झाक साडी नेसवली की आम्ही असं नाही, आमची इच्छा पण नाहीये की तुम्हाला वस्त्रहीन करायचं, कारण का तुम्ही अहो महिला आयोगालाच नागडं केलंय। तुम्हाला काय बोलायचं निर्वस्त्र काय वस्त्र काय? तुम्ही स्वतःच महिलांना निर्वस्त्र केलं त्या खरातकडे।